नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील गेल्या 4 महिन्यांपासून फरार असलेला उज्जैनवाल टोळीचा प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल याला उपनगर पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या शिताफीनं अटक केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। 10 जुलै 2025 रोजी मध्यरात्री जय भवानी रोड परिसरात 2 टोळ्यांमध्ये वर्चस्व तसंच हप्ते वसुलीवरून वाद झाल्यानं धारदार शस्त्र तसंच दांडक्यांनी सज्ज होऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली। या दरम्यान फायरिंग करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या घटनेनंतर आरोपी राहुल उज्जैनवाल हा फरार झाला होता। त्याचा शोध गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता। पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकानं संशयिताचा मागोवा घेतला। 30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल हा नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गोसावीवाडी परिसरात येणार आहे। तत्काळ सापळा रचून पथकानं कारवाई केली। पोलिसांचं अस्तित्व लक्षात येताच आरोपीनं पळ काढला। मात्र पोलिसांनी परिसरातील गल्लीबोळात पाठलाग करून त्याला शिताफीनं अटक केली। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये 5 जिवंत काडतुसं आढळली। एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। हीच पिस्तूल फर्नांडिसवाडी फायरिंगमध्ये वापरल्याची माहिती समोर आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, पंकज करपे, संदीप रगतवान, सूरज गवळी, प्रवीण सांगळे, मुकेश क्षीरसागर, सतीश मडवई, मयूर विजेकर आणि रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरपड यांनी सहभाग घेतला। उपनगर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्रच कौतुक होत आहे। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे 2 टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे 298/25 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री येणार आहे। या मिळालेल्या माहितीवरून आमचे डीबी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोबेशनरी PSI कोरपड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसल्याने पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला। त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं। त्यावेळी त्याच्या अंगझडतीत आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत राऊंडसह तो मिळून आलेला आहे। सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदरची कारवाई जी आहे ती आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय DCP श्री किशोर काळे सर तसेच माननीय ACP श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DB पथकाचे PSI श्री प्रभाकर सोनवणे तसेच DB पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे। तर आरोपीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। वाढीव काही कलम अंतर्गत काही कारवाई होणार आहे? सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचा BNS कलम 111 यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेला आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे।